महेश लांडगे यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी, अन्य पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केलाय. भोसरी विधानसभा क्षेत्राचे आमदार महेश लांडगे आणि विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, माजी नगरसेविका अनुराधा गोखणे, तर शिवसेनेचे दिवंगत खासदार गजानन बाबर यांचे कुटुंबीय, माजी नगरसेवक प्रकाश बाबर, नगरसेविका शारदा बाबर यांनी पक्षप्रवेश केलेत. या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद देखील वाढणार असल्याचे आमदार म्हणालेत. आज बाबर परिवारातले 2 नगरसेवक होते. प्रकाश शेट्टी त्यांचे सहभागी होते. त्यानंतर प्रसाद शेट्टी होते, त्यानंतर उल्हास शेट्टी होते, आमच्या अनुराधाताई होत्या. या सगळ्यांनी मिळून आज प्रवेश केला आहे. लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर वाढत चाललाय. भारतीय जनता पार्टीची जी काही भूमिका आहे आपण पाहिलं असेल पूर्ण देशामध्ये, एकदम सर्वसामान्य माणूस, अंतिम घटक केंद्रबिंदू समजून काम करणारी पार्टी, सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारी पार्टी. त्यामुळे सगळ्यांचा विश्वास. राष्ट्र सुरक्षित आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. राष्ट्र सुरक्षित असताना या राष्ट्रामध्ये राहणारे सगळे समाज घटक सुरक्षित. हे काय होतं, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या बोलता येत नाही. काय आहे, जसं मग त्यांना फोन यायला सुरू होतात, मग त्यांना आमचं काय चुकलंय का, आता चुकलं म्हणूनच तर सगळा प्रकार होतो. काय त्यांचं असं म्हणणं नाही, जे आमच्याकडे येतात ते कधीच असं म्हटलं नाही. मग अशी मी म्हणलं अनुराधाताईंचा किंवा देवदास मामांचा बिलकुल ज्या पक्षात पहिले होते त्यांच्याबद्दल काही त्यांच्या कुणाच्या बद्दलही राग नाही. पण त्यांना एक आपल्या परिसरातल्या समस्या सोडवण्यावर जास्त, रेड झोन सारखा परिसर तिथं प्रश्न आहे. त्याच्यामध्ये सुविधा देताना स्वतःना त्या पद्धतीची अडचण येत होती. आणि त्यांच्यासारखं म्हणजे एक सर्वसामान्य परिवार तुम्ही पाहिला असेल, पार्श्वभूमी कुठलीच नाही राजकीय, त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठला राजकीय वारसा नाही, तर त्या सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याच्या उद्देशाने आहे.